सारा घातलं म्हणजे झालं. कुणाला तर ती बी काही चालेल ती बी काही. काही ते पुरणाच्या पोळ्या मम्मीने बनवलेल्या आहेत. तर आता मी ना नैवेद्याचं ताट रेडी करते. आंबा पाण्यात ठेवल्यावर काय होतं माहितीये का तुम्हाला? पित्त कमी होतं असं म्हणते. तू चालूच ठेवलीस का काय पाण्याचं? आणि आता सगळं आम्ही जेवायला बसणार आहे. मस्त भाजी, आमरस, चपाती, पोळ्या, तळण, एवढीची. नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मोनिकाच्या ब्लॉग मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आता मी आलेले आहे माहेरी आणि मम्मीच्या घरात ना अधिक माससाठी पोळ्या बनवलेल्या आहेत, धोंडे बनवायचे आहेत. त्याचाच आज मी ब्लॉग बनवणार आहे. आमच्या आजचं मम्मीच्या घरचं रुटीन मी सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. धोंडे बनवणार आहे, पोळ्याचा स्वयंपाक आहे, सगळ्या राडा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ती व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघूया. चला तर हे बघा, इथं सगळ्या पोळ्याचा स्वयंपाक चालू आहे. इकडे मम्मीने कटाची आमटी बनवलेली आहे, बटाट्याची भजी बनवलेली आहे, पुरण तयार झालेलं आहे, तळण झालेलं आहे. इकडे आमरससाठी ना मम्मीने आंबे सुद्धा काढून ठेवलेले आहेत. आणि इकडे बघा आमटी वगैरे सगळं असं तयार झालंय, फक्त पोळ्या राहिलेल्या आहेत. आता हे बघा सगळा असा राडा पडलेला आहे. आता धोंडे सुद्धा बनवायचे आहेत, ते सुद्धा मी तुमच्या सोबत ना पुढे शेअर करते. आणि त्यासोबत ते धोंडे आहेत ना ते गाईला द्यायचे असतात. 33 धोंडे गाईला दिले की चांगले असतात असं म्हटलं जातं. म्हणूनच ना इथे धोंडे पण बनवायचे आहेत. तर मम्मी म्हटली धोंडे बनवायचेच आहेत तर चल पोळ्या पण बनवूया, म्हणून इथं पोळ्याचा पण राडा घातलेला आहे. हे बघा मम्मी आता आमची इथे ना धोंडे बनवायला लागलेली आहे, जे की 33 बनवायचे असतात आणि गाईला द्यायचे असतात. तर इकडे मम्मी अशी धोंडे बनवून हे उकडायचे आणि गायला घालायचे. ते सुद्धा मी ना व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवेन. अधिक मासात ना घातलेलं खूप चांगलं असतं. गाईचं पुण्य आपल्याला लाभतं. गाईमुळे ना आपल्याला सुख समृद्धी येते घरामध्ये असं म्हटलं जातं. तर बघा आता मी इथं आंब्याचा रस करायला बसलेले आहे. म्हटलं थोडस मम्मीला पण आपण मदत करूया. मम्मी तिकडे पोळ्या बनवणार आहे आणि 33 धोंडे बनवत्या. तर म्हटलं मी इकडे आंब्याचा रस बनवते. आंबा पाण्यात ठेवल्यावर काय होतं माहितीये का तुम्हाला? पित्त कमी होतं असं म्हणते. तुम्हाला माहितीये का हे की आंबा पाण्यात ठेवल्यानंतर पित्त होत नाही म्हणून असं मम्मी अधिक मासामध्ये जावयासाठी करते, लेकीसाठी करते. तसंच आपण पण आपल्या आईची वटी भरली नाही की आपल्यासाठी चांगलं असतं. आपल्या घरामध्ये ना म्हणजे समृद्धी येते, घरात चांगलं म्हणजे असतं. तर तुम्ही सुद्धा मम्मीची वटी भरली का मला नक्की सांगा. चालूच ठेवलीस का काय पाण्याचं? असलच ना, तुला कशाला पाहिजे? अगं उकळायला ठेवायचं काय तेच किती वाजता त्यात खरकट होईल, रसाला घेतलीच पाहिजे. काही ते पुरणाच्या पोळ्या मम्मीने बनवलेल्या आहेत. तर आता मी ना नैवेद्याचं ताट रेडी करते. एका वाटीमध्ये आमटी घालून त्याच्यामध्ये थोडासा रस पण घालते. भाडीचं नैवेद्याचं तयार केलेलं आहे, सोडायचं असतं. हे बघा आता आम्ही धोंडे द्यायला चाललेलो आहे गाईला. या असे धोंडे आहेत. आणि हे बघा आम्ही आमचे आजोबा, मम्मी आणि मी चाललोय धोंडे द्यायला. इथं गाई आहे हो का, इथं 2 गाई आहेत त्या, पण त्या जरा मारक्या गाई आहेत त्या बरं का. आता हेच आपण धोंडे द्यायचे. हे ना ना चप्पल काढू ना. सारा घातलं म्हणजे झालं. कुणाला तर ती बी काही चालेल ती बी काही. आता आम्ही घरी चाललेलो आहे सगळी. धोंडे वगैरे दिले, मस्त जेवण बनवलेलं पुरणाचं. खूप ऊन लागत आहे, ऊन आहे सगळं. हे आमचे आजोबा, मम्मी, खूप ऊन आहे सगळं. चला आता झाला आमचा कार्यक्रम धोंड्याचा. तर आता हे बघा आता आमच्या इथे एक दुसरी गाय आहे. ती खूप म्हणजे मारत पण नाही, जरा सुद्धा शिंग सुद्धा उचलत नाही. ही गाय लई शिंग उचलत होती, म्हणून म्हटलं चला त्या गायला नुसती कमीत कमी पोळी तर देऊन या. आता एवढ्या पोळ्या केलेत तर हाय ना. नाही वे गाय, आता गायच नाही खरं, अवघड झालं गायच नाही म्हणलं.
राहू दे मग, गायच नाही. मी पोळी घेऊन आलेलो हे बघा, पण गायच नाहीये बांधलेली. आणि आता सगळं आम्ही जेवायला बसणार आहे. मस्त भाजी, आमरस, चपाती, पोळ्या, तळण, एळवणीची आमटी, भात सगळं आहे जेवायला. तर आता सगळ्यांची ताट करत आहे आम्ही. या तुम्ही पण जेवायला. आमटी वाढलंच काय? सगळं वाढलं ना? कशाला कोणाला करायचं? भातावर मिठाचं घाल. डायरेक्ट भाताव. जरा घालू नाही घालू. चला आता हे आजी आजोबांना मी ताट खाली नेऊन देतेय, कारण की ते खाली जेवायला बसतात. एवढंच द्यायचं ना? आई. हॅलो, तर मी तुम्हाला ना सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की मी संध्याकाळी खंडोबाच्या मंदिरावरती जाणार आहे. तिथं खूप छान वाटतं, मस्त वारं वगैरे येत असतं. पण विषय असा झाला की आता एवढा मोठा पाऊस येत आहे आणि आता मी नाही जाऊ शकत. त्यामुळे ना हा ब्लॉग ना मी म्हणजे ह्या ब्लॉगमध्ये मी खंडोबाच्या मंदिरावरती जे जाणार होते ना ते आता नाही दाखवू शकत तुम्हाला, कारण एवढा खूप मोठा पाऊस येतोय ना. अशा एवढ्या मोठ्या पावसामध्ये ना नाही जाऊ शकत, कारण ना ते डोंगरावरती आहे मंदिर, त्यामुळे ना नाही जाता येणार.